प्रश्न क्रमांक 1. खंडांची विभागणी सर्वप्रथम कोणी सुचवली? ऑप्शन ए. चार्ल्स डार्विन. ऑप्शन बी. अब्राहम ऑर्टेलियस. ऑप्शन सी. अल्फ्रेड वेगेन. ऑप्शन डी. इरॅटोस्थेनीस. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अल्फ्रेड वेगेन. प्रश्न क्रमांक 2. सर्वात जुने खडक कोणत्या खंडात आढळतात? पर्याय ए. ऑस्ट्रेलिया. पर्याय बी. आफ्रिका. पर्याय सी. आशिया. पर्याय डी. उत्तर अमेरिका. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. ऑस्ट्रेलिया. प्रश्न क्रमांक 3. सागर किनाऱ्याजवळ वाळूचे ढिगारे निर्माण होणे हा कोणत्या प्रक्रियेचा परिणाम आहे? पर्याय ए. अपक्षय. पर्याय बी. साठवण किंवा संचयन. पर्याय सी. धूप. पर्याय डी. दाबण. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. साठवण किंवा संचयन. प्रश्न क्रमांक 4. भूकंपमापक यंत्र कोणते आहे? पर्याय ए. बॅरोमीटर. पर्याय बी. सिस्मोग्राफ. पर्याय सी. थर्मामीटर. पर्याय डी. हायग्रोमीटर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सिस्मोग्राफ. प्रश्न क्रमांक 5 आहे अक्षांश रेखा या पृथ्वीच्या कोणत्या दिशेत असतात? ऑप्शन ए. उत्तर दक्षिण. ऑप्शन बी. पूर्व पश्चिम. ऑप्शन सी. तिरक्या. ऑप्शन डी. कोणत्याही दिशेत नसतात. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. पूर्व पश्चिम. प्रश्न सुरू होतोय 6वा. खालीलपैकी कोणता ज्वालामुखी जिवंत ज्वालामुखी आहे? पर्याय ए. माउंट एटना. पर्याय बी. माउंट फुजी. पर्याय सी. माउंट एव्हरेस्ट. पर्याय डी. माउंट किलिमांजारो. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए. माउंट एटना. प्रश्न क्रमांक 7. ॲमेझॉन नदी कोणत्या खंडात वाहते? पर्याय ए. आफ्रिका. पर्याय बी. आशिया. पर्याय सी. दक्षिण अमेरिका. पर्याय डी. ऑस्ट्रेलिया. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दक्षिण अमेरिका. प्रश्न क्रमांक 8. ज्वालामुखी बेट म्हणून कोणते बेट प्रसिद्ध आहे? पर्याय ए. श्रीलंका. पर्याय बी. जपान. पर्याय सी. इंडोनेशिया. पर्याय डी. फिलिपाईन्स.
प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडोनेशिया. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणती नदी दक्षिण भारतात उगम पावते? पर्याय ए गंगा, पर्याय बी गोदावरी, पर्याय सी सिंधू, पर्याय डी ब्रह्मपुत्रा. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गोदावरी. प्रश्न क्रमांक 10. अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? पर्याय ए धूपगड, पर्याय बी सद्भावना, पर्याय सी दोडाबेट्टा, पर्याय डी गुरु शिखर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गुरु शिखर. प्रश्न क्रमांक 11. गंगा नदीचे उगमस्थान कोणते आहे? पर्याय क्रमांक ए नंदादेवी, पर्याय क्रमांक बी गोमुख, पर्याय क्रमांक सी कांची, पर्याय क्रमांक डी काश्मीर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोमुख. प्रश्न क्रमांक 12. नाईल नदी कोणत्या समुद्रात मिळते? पर्याय ए अटलांटिक महासागर, पर्याय बी मध्य समुद्र, पर्याय सी लाल समुद्र, पर्याय डी हिंदी महासागर. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूमध्य समुद्र. प्रश्न क्रमांक 13. भूगर्भातील दाबामुळे अचानक फुटून बाहेर येणारा ज्वालामुखी कोणत्या प्रकारात मोडतो? पर्याय क्रमांक ए शांत ज्वालामुखी, पर्याय क्रमांक बी सुप्त ज्वालामुखी, पर्याय क्रमांक सी सक्रिय ज्वालामुखी, पर्याय क्रमांक डी थंड ज्वालामुखी. प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सक्रिय ज्वालामुखी.